हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजी बाय यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज बघा घाई गडबडीमध्ये आम्ही आलो आहे. तर आम्ही सुट्टी गेलो होतो पूजाच्या लग्नासाठी, बट माझी आजी सासू वारल्या, त्यामुळं आम्ही लग्नाला एकच दिवस एन्जॉय करू शकलो आणि मग 10व्याला गेलो. तर आम्हाला इमर्जन्सी इकडं परत वापस यावं लागलं ड्युटीवरती फौजींना. तर आम्ही फायनली इथं आलो आहे बघा एअरपोर्टवरती. आणि आता इथं बॅग वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला, लगेज वगैरे. तर इथं बापू चालले समोर. आणि इथं झालं काय, फ्लाईटमध्ये जेव्हा मी उतरत होतो तेव्हा तिथून त्यांनी सांगितलं होतं की तुमचे बॅग वगैरे तुम्हाला नंबर 8वरती भेटून जातील. परत आल्यानंतर झालं उलटं, ॲक्च्युली आमच्या बॅग भेटल्या आम्हाला नंबर 7वरती. तर हे बघा एअरपोर्टवरचा नजारा आहे हा पूर्ण. इथून आम्ही फ्लाईटमधून उतरलो होतो आणि फ्लाईटमधून उतरल्यानंतर इथंच बस असता इथल्याच. तर त्या बसमध्ये बसून आपल्याला, इलेक्ट्रिक बस असता इथल्या, तर ह्या बसमध्ये आपल्याला बसून जिथं आपण म्हणजे इथून उतरल्यानंतर आपल्याला जिथं बॅग येतात आपल्या तिथपर्यंत नेऊन सोडतात. आणि त्यानंतर आपण आपल्या बॅग चूज करून घ्यावं लागतात की ते बॅग एक याच्यावरती खूप फिरत असतात आणि आपल्याला ते इथूनच फ्लाईटमध्ये बसल्यानंतर ते नंबर वगैरे सांगता कोणत्या नंबरवरती तुमची बॅग तुम्हाला भेटतील. पण त्यांच्याकडनं गलती झाली होती, त्यांनी 8 नंबर सांगितला आणि बॅग 7 नंबरवरती आल्या होत्या. तर जवळच होतं, एवढं तरी बरं झालं. आणि मग त्यानंतर पण आमची एक बॅग, 2 बॅग होत्या आमच्या. तर त्यातली एक बॅग जी आम्हाला अगोदर भेटून गेली, पण एक बॅगने एवढं लेट केलं होतं आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही 10ला फ्लाईटमधून उतरलो होतो आणि आम्हाला 11:30ला पुन्हा आम्ही त्याच्यानंतर दिल्ली ते देहरादून पुन्हा ट्रेन केलेली होती. संभाजीनगर ते दिल्लीपर्यंत फ्लाईटने आलो, त्यानंतर आम्ही ट्रेनने आलो होतो. तर भीती पण होती, बॅग येत नव्हती लवकर. तर म्हटलं बॅग आहे मी विसरले तर नाही. आणि त्यानंतर पुन्हा बॅग येतच नव्हती, खूप वेळेपर्यंत वेट केला. सगळ्यांची बॅग वगैरे घेतल्यात. आमची एक बॅग आली होती अगोदर, बट एक सोबत दिल्या दोन्ही, पण त्यामध्ये एकच बॅग आमच्यापर्यंत लवकर पोहोचली, पण एक गेला खूप लेट झालं. तर म्हटलं समोरची ट्रेनसुद्धा म्हणजे आपण टायमावर पोहोचतो की नाही, पण पोहोचलं होतं टायमावरती थोड्या वेळाने, पण बॅग आली होती आमची. तर इथं बघा बापू चालले समोर आणि खूप थकले होते मी, कारण त्या दिवशी गावाकडं 10वा होता. तर 10व्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो, काय ऑटो केला घरापासून. तर तिथून परत घरी आलो आणि घरी आल्यानंतर पुन्हा पूर्ण पसारा पांगलेला होता. तर बॅग वगैरे भरायचं, पुन्हा जेवण वगैरे बनवायचं सोबत आणायला. तर खूप मी अगोदरच बाहेर प्रवास केला होता गाडीत, त्यामुळे मला उलटी वगैरे झाल्या होत्या. तर मग आणखीनच बोर झालं आणि पुन्हा प्रवास करायचा म्हटल्यानंतर मी तर खूप बोर झालं होते. बापू किती दूर होते आणि किती दूर, तरी पण व्हिडिओ वगैरे घेतला, थोडासा शूट केलं होतं मी व्हिडिओ. तर मग रात्रीचे वाजले 10 आणि भूक पण खूप लागून गेली होती, पण बॅग वगैरे भेटेपर्यंत जेवणही करता येत नव्हतं. तर चला बघा अशा पद्धतीने तर बॅग आता हा नंबर 7 नंबर आणि त्यांनी आम्हाला 8 नंबर सांगितला होता. आम्ही हा क्रॉस करून समोरच्याच्यावर चाललो आहे आणि बॅग 1च्यावरतीच येणार होती आमची. आणि आम्ही आता 8वरती आलो आणि आमची बॅग 7वरती. तर बघा अशा पद्धतीने फायनली आम्ही फ्लाईटचं एन्जॉय केला, काही हसत रडत दोन्ही पण, कारण खूप म्हणजे यावेळेस खूप दैन झाली फ्लाईटने पण येण्याची. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फौजी वाय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा.